चॅनल मॉनिटाईज झाले या आनंदात आम्ही 1 जानेवारीला स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात जायचे ठरवले। संध्याकाळची वेळ होती, उशीर खूप झाला होता आणि जाऊन पाहतो तो काय मंदिरे बंद होते, परंतु इच्छा होती की कसे ना कसे स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यासाठी आम्ही बंद दरवाजा आडून स्वामींचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला। स्वामींना नमस्कार केला आणि निघतो तो तर काय, काही लोक जे की त्यांचा वाढदिवस त्यांना स्वामींच्या समोर सेलिब्रेट करायचा होता, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, त्यामुळे ते तिथे आले आणि जे आम्ही घरी परतत होतो तो आम्हाला जाणवले की हे लोक आता स्वामींचे मंदिर उघडणार असे वाटते। आम्ही पुन्हा वापस स्वामींच्या मंदिराकडे गेलो आणि स्वामींचे दर्शन घेतले, स्वामींचे आभार मानले की त्यांच्यामुळे आज आम्ही आमच्या जीवनातला एक वेगळा टप्पा पूर्ण केला आणि यानंतर आमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी, एक वेगळे वळण लागणार आहे। अशा प्रकारे आपल्याला पण आपल्या आयुष्यात स्वामींचे जे आशीर्वाद लाभले आहे, चमत्कार तर आपण म्हणू शकत नाही, तो स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींचे आपले जे सहकार्य केले आहे, असे जर अनुभव आपल्याला असतील ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता आपली इच्छा असेल तर। बाकी स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत याचा अनुभव आम्हाला आलेला आहे, तुम्हाला पण आला असेल। खरंच स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरोखर ते आपल्या पाठीशी आहेत याची शाश्वती, याची खात्री आम्हाला आली आहे आणि यानंतर स्वामींच्या वचनाप्रमाणे आम्ही वागण्याचा, आचरण करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्याकडनं स्वामींची, लोकांची, जनतेची सेवा व्हावी, स्वामी भक्तांची सेवा व्हावी अशी अपेक्षा करतो। श्री स्वामी समर्थ।